महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. काल मकर संक्रांत झाली. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 2027 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही वर्दीमध्ये असला पाहिजे. प्रत्येक दिवसाचं भविष्य वेगळं आहे, प्रत्येक वर्षाचं भविष्य वेगळं आहे. तेव्हा पुढील वर्षी तुम्ही वर्दीमध्ये असावा आणि मग त्यावेळेला आणखी शुभेच्छा देण्यास फार आनंद होईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ प्रत्येकाने व्यवस्थित ऐकायचा आहे. आज महत्त्वाचा व्हिडिओ घेतोय. आजपर्यंत पोलीस भरती करणाऱ्या मुलांना आपण कोणत्या विषयाचा, कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा याचीच कल्पना नाही. फक्त येतोय, जातोय, उड्या मारतोय, मैदान करतोय, अभ्यास थोडासा करतोय, त्याला वाटतंय मी पोलीस झालोच. पण आज तुमच्या डोळ्यासमोर मी सर्व घटक, सगळ्या विषयांचे घटक सांगणार आहे. कोणत्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हे सगळं व्यवस्थित ऐकायचं आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा. तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे की एखादा दिवस मध्ये आधी जातोय, नाहीतर मी दररोज व्हिडिओ टाकतोय. त्या व्हिडिओमधले प्रश्न बारकाईने ऐकत चला, सबस्क्राईब करत चला, जरा लाईक करत चला आणि वाटलं तर काही कमेंट्समध्ये टाका, सर बरोबर आहे, चुकीचं आहे, काय असेल ते प्रेमानं सांगा. मित्रांनो, आपल्या परीक्षेपर्यंत आपले व्हिडिओ चालूच राहणार आहेत, तेव्हा या संधीचा फायदा तुम्ही घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या घटकाला सुरुवात करणार आहोत. आता पोलीस भरती म्हटलं की विषय आले. मराठी व्याकरण आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, चालू घडामोडी आहेत. अनेक विषयांचा अंतर्भाव पोलीस भरतीमध्ये आहे. तुम्हाला यापूर्वी मी एक कल्पना दिलेली आहे. या स्पर्धा परीक्षामध्ये जवळजवळ MPC परीक्षा असो, UPC असो, किंवा पोलीस भरती असो, किंवा ग्रामसेवक भरती असो, किंवा तलाठी भरती असो, सगळ्या परीक्षांचे प्रश्न कुठेही फिरायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध राहूनच आपल्या घटकानुसार अभ्यास करणं काळाची गरज आहे. जो घटक बाजूला राहणार आणि तुम्ही भलताच अभ्यास केला तर तुम्हाला ती परीक्षा अवघड जाणार आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता मी प्रत्येक विषयाचे घटक आणि त्यामध्ये असणारा अभ्यासक्रम या संदर्भामध्ये मी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा माझाच विषय मी घेतोय, इतिहास. आता लोक म्हणतात की मराठी व्याकरण आणि गणित 25-25 मार्काला परीक्षेला येतात. बाकीचे सगळे सटरफटर विषय हे 50 मार्काला येतात. मित्रांनो, पाठीमागे नव्या मुंबईमध्ये पोलीस भरतीची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 52% GS टाकलेलं होतं. गणित, मराठी व्याकरण कमी मार्काला होतं. आपण कोणत्याच विषयाला कमी न समजता प्रत्येक विषयाचा जिद्दीने अभ्यास करणं गरजेचं आहे. हा विषय गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा विषय मोठा आहे, हा बारका आहे, असा भेदभाव न करता तुमच्यासमोर येणारं जे खाद्य आहे, तुमच्यासमोर येणारे प्रश्न आहेत, हे कव्हर करणं तुमचं काम आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपल्या विषयामध्ये मी सुरुवात करतोय. मूलतः आपल्या इतिहासामध्ये 3 कालखंड आहेत. एक, प्राचीन भारताचा इतिहास. मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीचा जो इतिहास आहे, तो कालखंड आहे, त्याला प्राचीन भारताचा इतिहास म्हणतात. 2, मध्ययुगीन भारताचा इतिहास. या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये
अनेक वर्ग, अनेक घराणी भारतामध्ये आली. घराणी आली, निघून गेली. सुलतानशाही आली. सुलतानशाही आली, निघून गेली. मुघलशाही आली. आणि या मुघलशाहीमध्ये मुघल सत्तेचा संस्थापक बाबर आणि बाबरापासून मुघल सत्तेला सुरुवात भारतामध्ये झाली. त्यानंतर बाबर, शहाजहान, औरंगजेब, अकबर, हे शहाजहान, जहांगीर यांचा कालखंड सुरू झाला. आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य निर्माण केलं. हा भाग संपूर्ण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आहे. आणि तिसरं आहे आधुनिक भारताचा इतिहास. तिसरा कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले. वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्थापना केल्या, भारतामध्ये आले, व्यापार केले, व्यापारासाठी आले आणि सत्ताधीश बनले. हा संपूर्ण भाग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येतो. आणि याच काळामध्ये इंग्रजांनी आपल्यावर केलेले अन्याय, अत्याचार, जुलूम हे घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उठाव केले. त्यामध्येच तुम्ही पाहिलं आहे संताळांचा उठाव, पाळेकरांचा उठाव, भिल्लांचा उठाव, उमाजी नायकांचा उठाव, गायकवाडांचा उठाव, अनेक लोकांनी उठाव केला. आणि त्यामध्येच 1857चा उठाव झाला. आणि 1857च्या उठावानंतर भारतामध्ये परिवर्तन झालं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधला कारभार नाहीसा झाला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या हातामध्ये कारभार देण्यात आला 1858मध्ये. मित्रांनो, त्यानंतर आपण 28 डिसेंबरला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. आणि राष्ट्रीय सभेची स्थापना सरयाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केली. आणि आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीकडे निघालो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण राष्ट्रीय सभेनं सुरुवात केली. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागलेला आहे. एक, भारतामध्ये व्हाईसराय कोण कोण आले, जरा घटक लक्षात ठेवा. लॉर्ड कर्झन असेल, लॉर्ड रिपन असेल, लॉर्ड माउंटबॅटन असेल, वेगवेगळे गव्हर्नर जनरल भारतामध्ये केव्हा केव्हा आले ह्याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. उदाहरणार्थ लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये दत्तक वारस नामंजूर, हे लक्षात राहिलं पाहिजे. रेल्वे लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये आली. आणि लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये भारतामध्ये तैनाती फौज सुरू झाली. हे सगळे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. असहकार चळवळ 1920ला झाली. सविनय कायदेभंग 1930ला सुरू झालेली आहे. रौलेट ॲक्ट 1919मध्ये आलेला आहे. हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर 1857च्या उठावामधला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, त्यामध्येही तुम्ही येणारे प्रश्न बघितले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये जे संस्थानांचं विलिनीकरण झालं ते संस्थानं कोणकोणती होती, त्या ठिकाणी कोण कोण होतं, या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला इतिहासामध्ये करायचा. मित्रांनो, इतिहासामधला तुम्हाला भाग सांगितलेला आहे. तिन्ही कालखंडावरील प्रश्न विचारले जातील. प्राचीन भारताच्या इतिहासामधले 2 मार्काला विचारलं जाईल. आधुनिक मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 2-3 मार्काला विचारलं जाईल. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला मात्र 7-8-10 मार्काला विचारलं जाईल. आणि त्यामध्ये महत्त्वाचा भाग आला समाजसुधारक. आता समाजसुधारकांचे प्रश्न तर 5-6 असतातच, हे लक्षात ठेवा. काही समाजसुधारकांचा मृत्यू जन्म हाही प्रश्न विचारला जातो, तिकडेही तुम्ही लक्ष द्यायचं आहे. हा झाला इतिहास विषय. या इतिहास विषयामध्ये येणाऱ्या घटकांचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल. पोलीस भरतीला महाराष्ट्राचा भूगोल आहे, पण त्याबरोबर भारताच्या भूगोलामधलाही प्रश्न विचारला जातो, हेही विसरू नका. कारण महाराष्ट्र हे राज्य आहे. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश मिळून भारत तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांचा प्रश्न विचारला जातो, तसा आजोबाचाही प्रश्न विचारला जाणार, हेही विसरू नका. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलाचा प्रश्न जरी विचारला तरी एखादा प्रश्न भारताच्या भूगोलामधला सुद्धा विचारला जाईल. आता महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते घटक जरा लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जिल्हे, आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यांची टोपण नावं काय काय आहेत आणि बदललेल्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळे, लोक जे पर्यटनाला जातात ती स्थळे, किल्ले वगैरे असतील त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये असणारी थंड हवेची ठिकाणं, उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जातात, ती थंड हवेच्या ठिकाणांची नावं महाराष्ट्रामध्ये कोणकोणती आहेत तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक,
हे अष्टविनायकाची लोक यात्रा करतात आणि हे आपल्याला माहिती असलं पाहिजे अष्टविनायक कुठं कुठं आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणकोणत्या ठिकाणामध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामधले साधू संत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या साधू संतांची नावं, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा मृत्यू कुठे झाला हे विचारलं जातं. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. ते 5 ज्योतिर्लिंग कुठं आहेत, कसे आहेत तेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 3.5 शक्तिपीठ आहेत. हे 3.5 शक्तिपीठं कोणती आहेत आणि कुठे आहेत याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. शैक्षणिक विद्यापीठं, ही शैक्षणिक विद्यापीठं कुठं कुठं आहेत आणि कोणकोणती आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ उदाहरणार्थ राहुरी, ही कृषी विद्यापीठं कुठं आहेत ही कृषी विद्यापीठांची नावं आणि त्यांचं ठिकाण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 आहेत, ते कोणते आहेत हे तुम्ही लक्षात आणलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. सह्याद्रीमधील उंच शिखरे कोणकोणती आहेत हाही भाग विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर भूगोलामध्ये कोणत्या भागाचं, कोणत्या जिल्ह्याचं कोणतं हवामान आहे, पावसाचं प्रमाण काय आहे, पर्जन्यमान किती आहे, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक जास्त घेतलं जातं, अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये भूगोलामध्ये तुम्हाला विचारलं जातं. कारण हा महाराष्ट्र पोलीस आहे आणि महाराष्ट्र पोलीस म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये कशाचं उत्पादन जास्त होतं, यवतमाळमध्ये कशाचं उत्पन्न जास्त होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणतं उत्पन्न जास्त होतं, तिथलं हवामान कसलं असतं, पावसाचं प्रमाण काय आहे, हे सगळं ज्ञान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा झाला महाराष्ट्राचा भूगोल. हे छोटे छोटे थोडक्यात मी सांगतोय, पण याचा अभ्यास प्रचंड आहे, विसरू नका. आता जरा भारताच्या भूगोलाकडे जाऊया. आता भारताच्या भूगोलामध्ये भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या राजधान्या, त्यांच्या भाषा कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या कोणत्या आहेत, घटक राज्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत, याचंही भूगोलाचा नकाशा पुढं ठेवून तुम्ही ते पाहिलं पाहिजे. भारतामध्ये सर्वात पहिल्या व्यक्ती, भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या पहिल्या व्यक्ती कोणत्या आहेत, त्यानंतर पहिल्या महिला कोणत्या आहेत, विविध घटनांची भारतामध्ये प्रथम सुरुवात केव्हा झाली, समजा बाबा एखादी गोष्ट असेल की ही घटना केव्हा सुरू झाली, त्याची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला माहिती पाहिजे. भारतामधील सर्वात मोठ्या गोष्टी, लहान गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. उंच गोष्टी, उंच शिखरं माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर नद्यांची नावं, धरणांची नावं हीही माहिती असली पाहिजे. भारतामधील थंड हवेचे ठिकाण, मगाशी महाराष्ट्रामधली थंड हवेची ठिकाणं बघितली, पण काही लोकांना बाहेर जायचं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे, तर भारतामधली थंड हवेची ठिकाणं तुम्हाला माहिती असली पाहिजे. भारतामध्ये असणारे अभयारण्य, महाराष्ट्रामध्ये असणारी अभयारण्य कोणकोणते आहेत, भारतामधले सरोवरे, महत्त्वाचे धबधबे, शिखरे, प्रमुख बंदरे, खनिजे, विमानतळं, राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग, औष्णिक प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, रेल्वे मार्ग, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावरून जाणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, बंदरं महत्त्वाची कोणती आहेत, नैसर्गिक बंदरं कोणती आहेत, कृत्रिम बंदरं कोणती आहेत, राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, राष्ट्रीय महामार्गाचा नंबर कोणता आहे, कोणता महामार्ग कुठून कुठपर्यंत जातो हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. जलविद्युत प्रकल्प कोणते, औष्णिक प्रकल्प कोणते, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हे छोटे मोठे घटक मी मुद्दाम तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे. का तर आपण नुसतं पुस्तकाकडे बघितलं की माझा अभ्यास झाला असं म्हणून चालणार नाही. तर ह्यामध्ये असणारे छोटे मोठे घटक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी अगदी आज मुद्दाम तुम्हाला हे सगळे घटक सांगतो आहे. त्यानंतर भूगोलामध्येच बघा, सह्याद्रीच्या प्रमुख रांगा, घाट आणि रस्ते, हा घाट कुठून कुठपर्यंत जातो, महाराष्ट्राचं हवामान काय आहे, महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान किती पडतं आहे, महाराष्ट्रात अभयारण्य जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे, महाराष्ट्रामधील राष्ट्रीय उद्याने सहाय्यक कुठं आहेत, महाराष्ट्रामधील प्रमुख नद्या कोणत्या, नदीकाठची शहरं कोणती, प्रमुख धरणे कोणती, राष्ट्रीय महामार्ग त्यांचे नंबर कोणते, महाराष्ट्रामध्ये कोणती फळं प्रसिद्ध आहेत, कोणत्या शहरामध्ये
महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामधील खनिज संपत्ती कुठं कुठं सापडते, औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र, सौर ऊर्जा केंद्रसुद्धा विचारलं जातं. पवन विद्युत प्रकल्प, महाराष्ट्रामधील महामंडळ, उदाहरणार्थ महात्मा फुले विकास महामंडळ, हे महामंडळाची माहिती असली पाहिजे. उद्योगधंदे, मागासलेले जिल्हे, काही जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे सुरू झालेले नाही, ते मागासलेले जिल्हे कोणते? 2011च्या जनगणनेनुसार तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, कारण 2011 नंतर अजून जनगणना झालेली नाही, त्यामुळं तुम्हाला ते प्रश्न त्याच आधारे विचारले जातील. मित्रांनो, आता महाराष्ट्राचा भूगोल झाला, भारताचा भूगोल झाला, बारीक सारीक गोष्टी आहेत तिकडे लक्ष द्या. आता जातोय तुमच्या महत्त्वाच्या विषयाकडे, मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरण काही लोकांना सोपं वाटतं, काही लोकांना अवघड वाटतं, किचकट वाटतं, परंतु ते काही अवघड नाही. एकदा पाण्यात उडी मारली की माणसाला पोहायला येतं, हे विसरू नका. मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या भागामध्ये नक्की कशा कशावर प्रश्न विचारले जातात हे घटक जरा तुम्ही पहा. पहिल्यांदा मी तुम्हाला नेहमी सांगत होतो, म्हणी, वाक्यप्रचार. आता जनरल आपण म्हणी वापरतो आणि वाक्यप्रचाराचा अर्थ, म्हणीचा अर्थ अपूर्ण म्हण पूर्ण करा, म्हणीचा अर्थ सांगा, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा, हे आपल्याला विचारलंच जातं. त्यानंतर अनेक शब्दाबद्दल एक शब्द हाही विचारलं जातं, शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारला जातो, वाक्यप्रचार विचारला जातो, समानार्थी शब्द विचारला जातो, विरुद्धार्थी शब्द विचारला जातो. हे तर जनरल 5 मार्क तुम्हाला मिळण्यासारखेच आहेत, कारण 5वीपासून तुम्ही हे भाग बघताय. त्यानंतर व्याकरणामध्ये खरा भाग, वर्णमाला, व्यंजन, संधी, शब्दांच्या जाती, काळांचे प्रकार, लिंग, वचन, विभक्ती, समास, संधी, विरामचिन्हे, प्रयोग, कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग. त्यानंतर यांच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे तुमचे काळ असतील, शब्दांच्या जाती असतील, वर्णमाला असतील, वाक्यप्रचार असतील, या सगळ्यावर मराठी व्याकरणाचा संधी सोडवा, याच्यावर प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणामध्ये एकदा टॉपिक समजला की तुम्हाला त्याचं लिंग बदलता आलं पाहिजे किंवा कोणतीही गोष्ट करता आली पाहिजे. आता मित्रांनो, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानामध्ये नागरिकशास्त्राचा भाग आहे. याच्यामध्ये संसद कशाला म्हणतात, संसद कशी तयार होते, राज्य शासन कसं चालतं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास आपला असलाच पाहिजे. आता सध्या वातावरण तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन चालू आहे. यामध्ये ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा, महानगर परिषदा, नगरपालिका यांचं इलेक्शन चालू आहे. यांचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा हे तुम्हाला असलं पाहिजे. राज्य विधिमंडळ, राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद यांचंही ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. अशा प्रकारे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होते. जसा देशाचा कारभार चालतो, केंद्र सरकारचा कारभार चालतो, त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्याच्या अंडर, राज्यपालाच्या अंडर राज्य मंत्रिमंडळाचा कारभार चालू असतो, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय दिन कोणते, भारतीय संस्कृती, समाधीस्थळं, दिनविशेष, जागतिक संघटना कोणकोणत्या, संयुक्त राष्ट्र संघटना, विश्वचषक क्रिकेट, ऑलिम्पिक सामने, शहरे, खेळ, खेळाडू, पुरस्कार, कवी, लेखक, समाजसुधारक, चालू घडामोडी, क्रांतिकारक गट, हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्ट सामान्य ज्ञानामध्ये येतं, त्याला तुम्ही GS म्हणता. ह्या GSमध्ये हे प्रश्न, अगदी कवी कोण आहे, लेखक कोण आहे, समाजसुधारक कोण आहे, हे सगळं. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांचं ज्ञान, ऑलिम्पिक सामने, याचा सुद्धा प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा.
मी प्रत्येक विषयाचे घटक तुमच्या समोर मांडतोय, कारण या आधारे प्रश्नपत्रिका निघत असते, काढली जाते. आता मित्रांनो, महत्त्वाचा विषय तुमचा गणित. आता गणितामध्ये जरा लक्ष द्या. गणितामध्ये आता आपलं फाउंडेशनच जर कच्चं असेल तर गणित विषयच कच्चा. कारण आपलं पहिल्यापासून पाचवीपासून बोंबच आहे. पाडेपाठ होत नाहीत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही संकल्पना समजत नाही, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय हेही कळत नाही, वर्ग करणे घन करणे हेही समजत नाही. मुळात पाडेच पाठ नाही तर कसं येणार. अजून सुद्धा बऱ्याच 90% मुलांचे पाडेपाठ नसतात. कल्पना आहे मला. त्याला सांगितलं पाडे किती येतात, तो म्हणतो 15पर्यंत. 15पैकी म्हणून दाखव बघू. त्याला 2चा येतो, 3चा कसा तरी जमतो, 4चा पण येतो, 5चाही पाडा येतो, 6चा थोडासा चुकतो, 7चाही चुकतो, 8चा थोडासा चुकतो, 9चा तर सगळाच चुकतो आणि 10चा येतो, 11चा जमतो, 12चा थोडासा येतो, 13 तर जमतच नाही, 14ही जमत नाही, 15चा पाडा मात्र येतो, 16चा जमत नाही, 17, 18, 19 तर बिलकुलच नाही आणि 20चा पाडा त्याला येतो. असे पाडे पाठ करून कुठं गणित विषय आपला पक्का होतो का? बाळांनो, सर्वांनी लक्षात ठेवा, हे फाउंडेशन पक्का असणाराचंच गणित चांगलं असतं, हे लक्षात ठेवा. आणि गणित जर चांगलं नसेल तर बाकी विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन मार्कांची बेरीज बरोबर कशी करता येईल इकडं तुम्ही लक्ष द्या. मी बोलल्यानंतर राग येण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. मी तुमच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या उद्धारासाठीच बोलतो आहे. कारण माझा विद्यार्थी हा पोलीस झाला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. मला बाकी काही मागायचं नाही मित्रांनो. गणित विषयामधले मुख्य घटक जरा बघा. एक, सरळ व्याज. सरळ व्याज काढता आला पाहिजे. दसा दसे, दर साल दर शेकडा, व्याजाचा दर वर्षावर असतो. सरळ व्याज तुम्हाला काढता आलं पाहिजे. चक्रवाढ व्याज काढता आला पाहिजे. दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, काळकाम वेगाची गणित, वयाची गणित. अहो, आपल्याला आपलंच वय काढता येत नाही तर जगाचं काय करता येत. तुम्हाला जर विचारलं तुझं करेक्ट वय सांग बघू आजच्या तारखेला, तर आपल्याला काढता काढता 1 तास जातो. परीक्षेला 1च तास कालावधी असतो. कसं जमणार तेवढं मला सांगा. वयाची गणितं विचारली जातात. गुणोत्तर प्रमाण आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, वर्ग करणे, वर्गमूळ काढणे, घन करणे, घनमूळ काढणे. यासाठी तुम्हाला फाउंडेशन पक्का असणं गरजेचं आहे. जो भाग तुम्हाला येतो त्या भागाकडे लक्ष द्या. काही लोकांना सरासरी येत असेल, सरळ व्याज येत असेल, जेवढं जमेल तेवढं करा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आता शेवटचा भाग म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये ज्या काही या 2 वर्षामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत यांचा अभ्यास विचारला जातो. मी तुम्हाला नेहमी सांगायचो, दररोज संध्याकाळी 10च्या बातम्या बघत चला. जागतिक लेवलवर, ऑल इंडिया लेवलवर, महाराष्ट्र लेवलवर काय काय घडामोडी घडलेल्या आहेत याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. आता साधं उदाहरण तुम्ही घ्या. परवा पाठीमागे 24 तारखेच्या दरम्यान आपले सिने अभिनेते धर्मेंद्र यांचा मृत्यू झाला. आता हे धर्मेंद्र म्हणजे ऑल इंडिया लेवलवर बाहेरच्या देशामध्ये हे कलाकार प्रसिद्ध असतात. त्यांचा प्रश्न जर विचारला तर तारीख लक्षात असली पाहिजे. तेव्हा बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. मराठी ही तुमचं इतिहास, नागरिकशास्त्र, GS सगळे विषय तुम्हाला मी सांगितले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, अरे बापरे, जग फार मोठं आहे. एक बेडूक होतं, बेडूक. ते बेडूक बावडीत पडलं होतं, खोल बावडी होती. त्याला वाटायचं एवढंच माझं जग आहे. तिथले तिथं ते फिरायचं, राजासारखं फिरायचं. पण एक दिवशी काय झालं, तो बेडूक पाण्याच्या बादलीमध्ये वर आलं आणि वर आल्यानंतर त्याला सगळं जग दिसलं. अरे बाप रे, जग फार मोठं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पोलीस भरती सोपीही नाही आणि अवघडही नाही. करणाराला सोपी आहे, न करणाराला सगळंच अवघड आहे. मी आता प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमामधून तुम्हाला घटक सांगितलेले आहे. त्या घटकानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, राग मानून घेऊ नका, कारण जे आहे वास्तव कधी चुकत नाही.
थापा मारून पोट भरत नाही, गप्पा मारून पोट भरत नाही, त्याच्यासाठी मेहनतच करावी लागते. आणि म्हणून प्रत्येक विषयाच्या घटकानुसार अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे येणाऱ्या परीक्षेला सामोरं जा. एवढीच माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे, कारण तुम्हाला वर्दीमध्ये मला बघायचं आहे. मित्रांनो, उद्या आपण पुढचा व्हिडिओ आपल्या प्रश्नोत्तराचा घेऊन येणारच आहे. मुद्दाम मी तुम्हाला कल्पना देण्यासाठी हा अभ्यासक्रमाचा भाग तुम्हाला सांगितलेला आहे. यानंतर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाची चिकाटी सोडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां.